झालं की नाही तुझं? Yes, welcome to all and very good morning. So बरेच दिवसानंतर परत एकदा आफ्टर द 10 एक न्यू प्लॅटफॉर्म करेक्ट 10चं काय होईल दॅट इज सो मेनी थिंग्स इन द माइंड बऱ्याच गोष्टी माइंडमध्ये असेल एक्झामचं काय फॉर्म असेल शेवटी लास्ट काय डिसिजन घेतील किंवा काय सगळ्या या गोष्टींच्या थोडंसं बाहेर येऊन थोडंसं थिंक तुम्हाला करावं लागेल कारण टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट काय महत्वाचं आहे टाइम हा महत्वाचा आहे टाइम महत्वाचा आहे यांचे डिसिजन्स लास्ट इयर पासून यस आहे त्या सिच्युएशन्सला फेस करून पुढे जाणं ऍक्च्युली हा आहे राईट गोष्टी फेस करायच्या आणि पुढे जायच्या शेवटी 10 बद्दल जे काही डिसिजन येतील त्या सगळ्या पॉझिटिव्हली घ्यायचं आणि पुढे जायचं एक्झाम असेल एक्झाम द्यायची मी तुम्हाला सांगतो एक्झाम द्यायची आणि पुढे जायचं 10 मार्क्स काय डिसाईड करते 10% काय डिसाईड करणार ऍडमिशन्स पुढचे कॉलेज ऍडमिशन्स डिसाईड करणार आहे फक्त ऍक्च्युअल 10% आहे
जे काय असेल ते तुमचं ऍडमिशन डिसाईड करणार आहेत राईट. त्यामुळे थोडंफार जरी अपडाऊन झालं त्याच्यामध्ये चालतो, अपडाऊन झालं थोडंफार तरी चालतो. ओके, त्याआधी यस माझ्याबद्दल मी सांगतो. माय सेल्फ केदार चौधरी. यस BE GATE IIT ranker. Yes. Subjects माझा मॅथमॅटिक्स. लास्ट 15 years पासून मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट मी स्वतः शिकवतोय. पार्ट ऑफ कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असेल राईट. बोर्ड तर प्रत्येकांना आहेच, SSC आहे, जसं SSC होतं तसं HSC बोर्ड असेल, CBSE बोर्ड असेल किंवा ICSE बोर्ड असेल किंवा अदर फॉर्म्स ऑफ ICSE, बरेचसे बोर्ड फॉर्मॅट असेल. शेवटी या सगळ्यांचा कल काय आहे आणि तो कुठं डायव्हर्ट होतो, दॅट इज द इम्पॉर्टंट. प्रिव्हियस पार्ट मध्ये 10 पर्यंत एक कॉमन एज्युकेशन तुम्हाला होतं. 8, 9, 10 कॉमन पार्ट झालं. 8, 9, 10 सर्वांचा एज्युकेशनचा कॉमन पार्ट झाला राईट. देयर आर द स्ट्रीम्स. आता याच्यापासून स्ट्रीम चालू आहे. काय महत्व आहे IIT, काय महत्व आहे एज्युकेशन ऑफ फील्ड्स, या सगळ्या गोष्टींचं डिस्क्रिप्शन तुम्हाला होईल. अजून तुम्हाला वेळ आहे, काही डिसिजन्स घेण्यासाठी तुम्हाला वेळ आहे. तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्ट जर तुम्ही डिसाईड केला नसेल तर नक्कीच मी तुम्हाला त्या बाबतीत सपोर्टिव्ह पार्ट राहील. मी कुठलं करिअर काउन्सिलर नाहीये, पण मुलांनी तसं ऍक्टिव्हली बऱ्याच वेळेस काही गोष्टी सांगितल्या, ऐकल्या आणि आज ते सक्सेसफुल आहे. म्हणून कदाचित काउन्सिलरची कुठली डिग्री न घेता नसताना सुद्धा तो प्लॅटफॉर्म मिळवला आणि करिअर काउन्सिलर म्हणून सुद्धा वर्क या ठिकाणी करतात. काय होतं यानंतर 8, 9, 10 नंतर काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मुलांचा. एक्झॅक्टली काय करायचं. काही जणांची डायरेक्शन फिक्स असते, मला हे करायचं, त्याला ते माहित असतं. काही चांगले पर्सेंटेज असणारे मुलं सुद्धा काय करतात, डेअरिंगनी आर्ट सुद्धा घेणारे मुलं आहेत. आपला घरचा वारसा कंटिन्यू ठेवायचा असेल तर डेफिनेटली येस. आवाज येतोय प्रत्येकांना? जस्ट कमेंट. आवाज येतोय का स्टुडंट्स? काही ट्रबल साऊंड मध्ये चॅट बॉक्स मध्ये तुम्ही मेन्शन करू शकता. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. क्लिअर आहे? ओके. सिस्टीम असते, कंटिन्यू लेक्चरची सवय आहे ना, त्यामुळे एकदा सेटअप झाला की तो. तरी काही ट्रबल असेल तर कमेंट करा, काही हरकत. तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्कीच. आवाज घूम रहा है. ओके, change the part. येस, कॉल असल्यामुळे कदाचित आवाजामध्ये तो डिफरन्स तुम्हाला जाणवत असेल. चेक करा, सेकंड एक ट्राय करून पाहू आपण. येतोय आता आवाज? येस, येतोय का आवाज आता? येस, गुड. ओके, मूव बाय दिस फॉर्म. या फॉर्मॅटने मूव. So what about the after 8, 9, 10 art, commerce and science? या मेजरली स्ट्रीम म्हणून घेतल्या जातात. याच्याविषयी मी ऑलरेडी बोललोय एका लेक्चर्स मध्ये राईट. याच्याबद्दल डेप्थ आणि डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर नक्कीच याच्याविषयी परत एकदा तुम्हाला काउन्सिलिंग पार्ट मध्ये येईलच. सो हे डिसाइड आहे की 11चा पार्ट, 12चा पार्ट, वी आर गोइंग थ्रू द सायन्स फील्ड. आणि का सायन्स फील्ड का? देयर आल्सो द ऑप्शन्स आर देयर, कॉमर्स अँड आर्ट्स, डिप्लोमा, अदर ऑप्शन्स आर देयर. पण सायन्सचं स्वतःचं काहीतरी वेगळं महत्व आहे.
सायन्स स्वतःच एक वेगळं महत्व आहे. सायन्स डील्स करताना सो मेनी ऍप्लिकेशन पार्ट्स बरेचसे डील करतो. तसंच कॉमर्स मध्ये पण आहे, आर्ट्स मध्ये पण आहे. सायन्स बद्दल थोडं जरी तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थितपणा दिला तर कदाचित याच्यामध्ये ऑप्शन्स भरपूर आहेत, भरपूर ऑप्शन्स आहेत. इथे थोडेसे लिमिटेड पडतात, इथे थोडेसे लिमिटेड पडतात, कारण कॉमर्स आणि आर्ट मधून जाण्याचा जो फ्लो आहे तो कम्प्लिटली क्लोज आहे. आर्ट मधून, कॉमर्स मधून सायन्स मध्ये जाण्याचा वेच कम्प्लिटली क्लोज होतो. बट यू कॅन टर्न फ्रॉम द सायन्स टू कॉमर्स एनी टाइम. एखाद्याला वाटलं अकरावी केले नाही बाबा सायन्स काही आपल्याला जमत नाही, सायन्स जमत नाही असं नाही. सायन्स साठी जे प्रयत्न लागतात ते कदाचित 8वी 9वी 10वी मध्ये केले नाही आणि 11वी ते टिकवता नाही आले. कदाचित असं होतं आणि स्टुडंट सायन्स मधून कॉमर्स मध्ये येतो, सायन्स मधून आर्ट्स मध्ये येतो. याच्यातली आवड सुद्धा जर जपता नाही आली तर तिथं सुद्धा ट्रबल आहेच. कारण एवढी जर मेहनत तुम्ही सायन्स फील्ड मध्ये केली तर नक्कीच मी तुम्हाला सांगतो एक अप मिळतो म्हणजे मिळतो, काही त्याच्यात शंका नाहीये. जेवढी मेहनत तुम्ही या फील्ड मध्ये करणार आहे तेवढी मेहनत जर या फील्ड मध्ये केली तर त्याचा अप मिळाल्याशिवाय राहणार नाही. मिळतो म्हणजे मिळतो. ओके, याबद्दल एक सेपरेट लेक्चर असेल तुम्हाला डेफिनेटली. सो आजचं कन्सिडरेशन आपलं असं आहे we are accepted that we will deal with the science field आणि actually काय आहे आणि कसं आहे. Previously science of subjects single form science, right? It will be split into 3 parts now: physics, chemistry and bio. Physics, chemistry and bio, right? Maths या आधी सुद्धा तुम्ही पाहिले आणि याच्या कंटिन्यूएशन मध्ये सुद्धा मॅथ्स आहेच. मॅथ्स आधी सुद्धा होतं, आता सुद्धा मॅथ्स आहेच. याचं एक वेगळं महत्व आहे. आणि त्या बाबतीत माझं सेंटेन्स काय असतं, मॅथ्स तुम्ही सोडू शकता, मॅथ्स तुम्हाला सोडणार नाही. मॅथ्स तुम्ही सोडू शकता, मॅथ्स तुम्हाला सोडणार नाही. विचार करा थोडासा. या सब्जेक्ट बाबतीत याचं महत्व डिफरंट आहे आणि लॉजिकल सेन्सने डेव्हलप केलेला सब्जेक्ट. लॉजिकल सेन्सने काय, जसं आपण आर्ट म्हणतो, एखादा चित्रकार असतो व्यवस्थित पिक्चरायझेशन तो करतो, राईट? आर्ट आहे, त्याच्यामध्ये ती कला आहे. तसं या फील्ड मध्ये तुमची कला तुम्हाला एक्सप्रेस करायची. हे 4 सब्जेक्ट्स का? यस, डेफिनेटली इट विल डिसाइड द फर्दर पार्ट्स. पुढचे पार्ट्स हा डिसाइड करतो. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो and physics, chemistry common subjects and maths. Physics, chemistry and maths. Physics, chemistry, bio, physics, chemistry, maths. हे सब्जेक्ट्स पुढे तुम्हाला डील करतात. आता सगळं सायन्स पुढचं जे डीलिंगचं येतं काय केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडा पार्ट प्रत्येक ग्रॅज्युएशनचा थोडा पार्ट फिजिक्स मध्ये, प्रत्येक थोडा पार्ट याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. डे टू डे लाईफ मधला केमिस्ट्रीचा पार्ट याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. बायो मध्ये डायव्हर्सिफिटी आणि सगळा पार्ट ग्रोथनेस, इथून पुढचं सगळं पार्ट बायोशी रिलेटेड आहे. मॅथ्स रिलेटेड ऑलरेडी 8, 9, 10 चा पार्ट प्लस ऍप्लिकेशन. इथपर्यंत तुम्हाला प्युअर मॅथमॅटिक्स होतं. आतापर्यंत तुम्हाला प्युअर मॅथमॅटिक्स होतं. And now we will turn into the application oriented of mathematics. सगळंच मॅथ्स गरजेचं पडतं का मग सर? कदाचित या प्रश्नाचा आन्सर असं आहे की पुढचं जी फील्ड तुमची असेल त्या फील्ड नुसार तुम्हाला मॅथ्सची गरज पडते. तर यामध्ये we will split this as 8, 9, 10. काय होतं? प्युअर मॅथमॅटिक्स. ऍप्लिकेशन फार कमी आहे. आता सीबीएसई पॅटर्नला ऍप्लिकेशन टाकत चाललंय. एखादा क्वेश्चन जनरलाइज तुम्हाला करून येतो अपार्ट फ्रॉम द टेक्स्ट बुक म्हणतो आपण त्याला, राईट? एक डिफरंट वे क्वेश्चन्स विचारला जातो. बेस तोच असतो. विचारण्याची पद्धत थोडीशी काय करतात? टर्न करतात. and that is applied mathematics. Applied mathematics म्हणजे बेसिकली 8, 9, 10 प्युअर जे काही मॅथमॅटिक्स होतं ते. आता अप्लाइड मॅथमॅटिक्स चालू झालं, दॅट इज 11 plus 12 हा प्युअर फॉर्म तर आहेच, प्लस अप्लाइड सुद्धा आहे. इथून पुढच्या पार्ट मध्ये प्युअर पार्ट संपतो. म्हणजे बेसिक पार्ट इथंच
त्याच्यानंतर सगळं अप्लाइड मॅथमॅटिक्स, पूर्ण अप्लाइड मॅथमॅटिक्स, ऍप्लिकेशन्स थ्रू थोडक्यात अप्लाइड मॅथमॅटिक्स चालू होतं. ही फेज जी आहे ना, ती दोन गोष्टी डील करतो. एक तर प्युअर मॅथमॅटिक्स पण आलंच पाहिजे आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स पण आलंच पाहिजे. सर तुम्ही काय लावलं अप्लाइड मॅथमॅटिक्स? यस, आज जेवढ्या काही गोष्टी तुम्ही पाहता किंवा ऑब्झर्व करता, जी टेक्नॉलॉजी आपण बनतो, ती टेक्नॉलॉजी बरेच पार्ट ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोशी रिलेटेड आहे, या सब्जेक्टशी रिलेटेड आहे. म्हणून याला नुसता मार्कांचा दृष्टिकोन देऊ नका. दिस इज नॉट फॉर द मार्क्स, हे मार्कांसाठी नाही आहे. तुमच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्रेस करायला शिका, एक्सप्रेस करायला शिका. मी तुम्हाला सांगतो सायन्स फार अवघड नाही. एका प्रश्नाचा आन्सर, माणूस पहिले का सायन्स पहिले? माणूस पहिले का सायन्स पहिले? यस, मॅन फर्स्ट और सायन्स फर्स्ट? मॅन फर्स्ट का सायन्स फर्स्ट? यस, चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करू शकता, मॅन फर्स्ट का सायन्स फर्स्ट? सायन्स ही गोष्ट अशी आहे ना, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. मॅन फर्स्ट नाहीये. सायन्स ही फील्ड खूप वर्षानुवर्ष चाललेली आहे. नंतर माणूस आला, माणसाने ती कशात रूपांतर केलं? बुक्स मध्ये रूपांतर केलं. बरोबर आहे का? बुक्स मध्ये रूपांतर केलं त्यांनी. जे काही सराउंडिंग आहे, काय होतं पूर्वी सायन्स जसं 8, 9, 10 कंबाईन होतं तुम्हाला, नंतर ते स्प्लिट झालं, तसं फिजिक्स वेगळं झालं, केमिस्ट्री वेगळं झालं, बायो वेगळं झालं, मॅथ्स वेगळं झालं. काय झालं इथं? डायव्हर्सिफाईड फील्ड्स तयार झाल्या ऑटोमॅटिकली. जसं इथला पार्ट आता मॉडर्न फिजिक्स म्हणून येतो. केमिस्ट्री सुरुवातीपासून आहेच, अजूनही चालूच आहे. बायो काही प्रिव्हियस पार्ट डील करतो आणि न्यू कंटिन्युअली चालूच आहे, हे तुम्हाला माहिती आहे. जसं आताचा धुमाकूळ जो बघताय तुम्ही, तो जोरात आहे, बायोलॉजिकल वेपन्स म्हणून जोरात आहे. खरंय खोटं आहे, हिची शहानिशा फार मोठी आहे, पण सायन्स सांगतं इथं थांबत नाही. ऑलवेज हॅव अगेन डायव्हर्सिफाईड फील्ड्स. परत याच्या डायव्हर्सिफाईड फील्ड्स आहेत, आपण इमॅजिन करू शकणार नाही एवढे डायव्हर्सिफाईड फील्ड्स आहेत. ओके, आणि हे जेवढेही सब्जेक्ट्स आहेत त्याचा सपोर्ट्स म्हणजे काय? बऱ्यापैकी याचा सपोर्ट्सच आहे. हा जर काढून घेतला यांच्या प्रत्येक सब्जेक्ट मधून, तर तो डील करताना कठीण जातो. त्याचे फॉर्म्स अप्लाय करताना डिफिकल्ट जातो. म्हणून ज्यांना कोणाला असं भीती आहे मॅथ्स बद्दल की सर कॅल्क्युलेशन जमत नाही, सर ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, एक भीती आहे, यस, ती सगळी भीती काढून टाका. कारण मॅथ्स इज नॉट जस्ट अल्जेब्रा अँड जिओमेट्री. डोक्यातून काढून टाका अल्जेब्रा जिओमेट्री काय नाही आहे. काय सांगतोय? प्युअर फॉर्म ऑफ मॅथमॅटिक्स ला पार्ट इथे घ्यायचं, अप्लाय करायला लागायचं, अप्लाय करायला शिकलं पाहिजे. अप्लाय करायला आलं ना, यू कॅन बी सक्सेसफुल इन एनी फील्ड. कुठल्याही फील्ड मध्ये तुम्ही सक्सेसफुली होऊ शकता. मॅथमॅटिक्स खरं कसं आहे, आपल्याला उलट शिकवतं, एक्झॅक्टली उलट शिकवतं. फॉर्म्युले पाठ करा, फॉर्म्युले कसे अप्लाय करायचे, फॉर्म्युले कसे आले, याला फार महत्व आहे. म्हणून म्हणतोय मार्कांच्या मागे धावू नका, मार्क तुमच्या मागे आले पाहिजे. दॅट इज द सायन्स फील्ड. सायन्स फील्ड काय सांगतं? सायन्स फील्ड सांगतं तुमच्याकडे थोडं डोकं आहे का? येस, अप्लाय दॅट. सो मेनी फील्ड्स आहेत, कितीतरी फील्ड्स आहेत. काय करतात मुलं काय करतात? सध्या त्यांना वे आउट अँड डायव्हर्सिफाईड सध्या माहित नाही. ते विल डिसाइड. पण हा खरा बेस आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हा पूर्ण एक बेस आहे. ज्यांचं ठरलेलं आहे सर मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स घेणार आहे आणि बायोलॉजी, याच्याबद्दल परत एकदा एक लेक्चर्स मी देईल तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये परत फील्ड्स ऑफ डायव्हर्सिफिकेशन सांगेल. ज्यांचा प्युअरली पीसीएम ग्रुप आहे, प्युअरली पीसीएम ग्रुप होऊ शकतो, पण ते तुम्ही आता डिसाइड नाही केलं पाहिजे. खरा ग्रुप तुमचा पीसीएम बीच असला पाहिजे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो हे आमचं सांगणं काम आहे. कारण याच्यामध्ये डायव्हर्सिफाईड फील्ड्स आता सध्या आपल्याला माहित नाहीत किंवा तुम्हाला माहित नाही आहेत त्या कुठं आणि काय गोष्टी येणार आहेत पुढे. जसं आपल्याला एवढंच माहिती आहे 8वी 9वी 10वी झालं म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स, 3 फील्ड.
डिप्लोमा, चौथी फील्ड, शॉर्ट टर्म कोर्सेस, लॉंग टर्म कोर्सेस, एवढं फक्त आपल्याला माहित असतं सर. तसंच आहे, अगदी तसंच आहे. आपण काय पाहतो, सराउंडिंग पाहतो. मावशीच्या मुलांनी काय केलं, मामाच्या मुलांनी काय केलं, त्याच्या मुलांनी काय केलं, हा ट्रेंड खूप आहे आपल्याकडे. मग त्यांनी ते केलं, मग तू हे करायचं, मग तू हे ट्राय करायचं. घरी कुणी सीए असेल तर मग तू सीए बनायचं. म्हणजे हा ट्रेंड आपल्याकडे जोरात आहे. आपल्याला स्वतःला काय करायचं आहे, ही गोष्ट जर तुम्हाला अजून समजत नसेल तर देअर आर सो मेनी स्टुडंट्स आर देअर, ते स्टक झालेले. काय करावं याला स्टक झालेलं आहे का? कारण ऑप्शन्स आणि हे दिसायला खूप दिसतं, काय करावं समजत नाही. मी म्हणतो काय करा, 11-12 व्यवस्थित करा. 11-12 व्यवस्थित करा. तुम्ही कुठल्याही फील्ड मध्ये करा, माझं काही स्पेसिफिक इंटेन्शन हेच आहे असं नाही. पण जर तुम्ही या फील्ड मधून जर करत असाल तर यू विल गेट युअर फील्ड ऑफ इंटरेस्ट इझिली. तुम्ही तुमचा फील्ड ऑफ इंटरेस्ट इझिली काढू शकाल, कारण एवढ्या फील्ड्स पुढे आहेत. आणि त्या पाथ ऑफ तुम्ही मॅथमॅटिक्स जर त्यातल्या त्यात ठेवलं तर नक्कीच या फील्ड्स मध्ये डबल वर्क करण्यासारखं होतं. या फील्ड्स मधून आर्ट कॉमर्सला डायव्हर्ट होता ना, 11वी-12वी नंतर आर्ट कॉमर्सला डायव्हर्ट होऊ शकता का? येस, होऊ शकतं. कधी होऊ शकतं, एका रात्री. तुम्ही म्हणा नाही हे वर्ष मी फक्त काढतो, पुढच्या वर्षी मला आर्ट किंवा कॉमर्स मध्ये जायचं, एनी टाइम तुम्ही जाऊ शकता. आर्ट कॉमर्स मधला मुलगा परत इथे येऊ शकत नाही. आर्ट कॉमर्स मधला मुलगा इथे येऊ शकत नाही. संपला त्याचा रोल, संपला. एकदा त्याने 10वी नंतर डिसिजन घेतले मला आर्ट किंवा कॉमर्स मध्ये जायचंय, इकडले सगळे फील्ड सुटतात. आर्ट कॉमर्स मध्ये स्कोप नाहीये असं नाही, तुम्हाला तेवढीच मेहनत घ्यावी लागणार आहे. जे की 96-95% वाला मुलगा डेअरीने तिथे जातो. मी तुम्हाला सांगतो सायन्स काय, सायन्स कला आहे, सायन्स एक आर्ट आहे. प्रत्येक सब्जेक्टची स्वतःची कला समजून घ्यावी लागते. फिजिक्स काय, केमिस्ट्री काय, मॅथ्स काय, बायो काय. मॅथ्स प्युअर होतं, आता अप्लाइड आहे. परत सांगतो, मॅथ्स प्युअर होतं, आता अप्लाइड आहे. हे समजून घ्यायचं तुम्हाला एक्झॅक्ट. बरेच स्टुडंट्स आल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारतो, माझा इंटरेस्ट याच्यामध्ये असते की स्टुडंटने केलंय कसं, कशा पद्धतीनं केलेलं आहे याला फार महत्व असतं. ओके, सो या पाठावर नक्कीच तुमच्या मनामध्ये असलेले प्रश्न तुम्ही लिहून ठेवा. ज्यावेळेस आपले सेशन्स असतील त्यावेळेस मी तुम्हाला सगळा पार्ट क्लिअर करून देतो. सध्या आपला फील्ड ऑफ इंटरेस्ट आणि माझा सब्जेक्ट म्हणजे मॅथमॅटिक्स, आपण त्याच्याकडे थोडंसं डायव्हर्ट होऊ. प्रिव्हियसली काय होतं, आता पुढच्या कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला काय आहे, राईट, या गोष्टी पूर्णपणे कोऑर्डिनेट करून आपल्याला जायचं शेवटी. आपल्याला फार आनंद होतो, सर सिलेबस मधून हे नाहीये, सिलेबस मधून ते काढून टाकलं सर, तो पोर्शन डिलीट केला, आपण खुश असतो. इतके खुश असतो आपण. पण याच्यात खरं सांगायचं म्हणजे आपल्या नॉलेज मध्ये खूप कमी, नॉलेज मध्ये खूप डिफरन्स आपला क्रिएट होतो. त्याच्यामध्ये बेसिकली नॉलेज मध्येच क्रिएट डिफरन्स होतो. विचार करा, छोटे छोटे पॉइंट जर आज तुम्ही शिकले नाही, मी तुम्हाला सांगितलं ना शेवटी हे प्युअर मॅथमॅटिक्स आहे. आणि हे आलंच पाहिजे, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, स्टुडंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. टीचर्स काय 8 मध्ये होते, 9th मध्ये होते, 10th मध्ये होते, येणारे परत शिकवायला त्याला एखादा पाठ राहिला नाही, तुम्ही ये माझ्या घरी मी तुला शिकवतो, तसं नसतं. हे डोक्यात बिंबवा गोष्ट. एखादी गोष्ट डिलीटेड म्हटल्यानंतर त्याची काळजी आपल्याला स्वतःला घ्यायची. आपण पाहतो कॉम्पिटिशन आपण म्हणतो सायन्स फील्ड अवघड आहे, कॉम्पिटिशन खूप आहे. कॉम्पिटिशन वगैरे काही नाही, मी तुम्हाला खरं सांगतो, कॉम्पिटिशन वगैरे काही नाही. 60%चा मुलगा जर 90% मिळू शकत असेल तर त्याला कॉम्पिटिशन म्हणणार, त्या स्टुडंटने केलेलं चॅलेंज म्हणणार. त्या स्टुडंटने केलेलं चॅलेंज, करेक्ट. सो 8वी 9वी 10वीत काय झालंय, हा बेस थोडासा आपण बाजूला ठेवू, कारण याच्यामध्ये तो टाइम आपण वापस नाही आणू शकत. पण इथून पुढचा जो टाइम आहे, ऍटलीस्ट इथून पुढचा टाइम तो किती आहे, किती आपल्याला प्युअर गोष्टी शिकायच्या, किती अप्लाइड गोष्टी शिकायच्या, आणि त्याच्यानंतर मिळणाऱ्या डायव्हर्सिफाईड फील्ड्स नक्कीच, आणि त्याच्या ऍप्लिकेशन ओरिएंटेड. ग्रॅज्युएट मध्ये लागणारा पार्ट तुम्हाला कदाचित रेडी राहावं लागणार. काय होतं, जसं आत्ताचा टाइम आहे, लेबल लावून येणार आहे का, कोरोना काळ, कोविड-19 असं लावून येईल का आपल्या डिग्रीवरती? असं काही लावून येणार नाहीये, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती. मग मी म्हणतो टाइम गमवायचं कशासाठी, शिकायचंच आहे ना व्यवस्थितपणे, नक्कीच कॉन्फिडंट राहा त्यामध्ये.
कॉन्फिडंट राहा. हा काय IPL मॅच नव्हता, चालू केला मजा केली बंद झाला, तसं नाही. आपलं एज्युकेशनल सिस्टीम मध्ये ही गोष्ट अशी आहे ना, एखादा स्टुडंट पुढं एक्झाम देतोय ढकला पुढं, त्याला येऊ का न येऊ ढकला पुढं, चाललाय तो पुढच्या क्लासमध्ये, चाललाय तो क्लासमध्ये. बरेच स्टुडंट्स बरेच मुलं मी पाहतो काय नाहीये, कॉन्फिडन्स नाहीये. आज काय पाहिजे तुमच्यामध्ये? सेल्फ कॉन्फिडन्सची कमी आहे. सेल्फ कॉन्फिडन्स कुठं आणि कशामध्ये कमी पडतोय? आपण जे एज्युकेशन घेतलंय कदाचित त्याच्यामध्ये लूप होल्स झालेत कुठेतरी. म्हणून काय होतं, एज्युकेशन मधला इंटरेस्ट हळूहळू हळूहळू कमी होत जात. 5% ऑफ स्टुडंट काय करतात, स्वतःच्या एमला फिक्स करतात आणि ते अचीव केल्याशिवाय शांत बसत नाही, शांत बसत नाही. त्यांना माहिती आहे ही गोष्ट शिकून होणारच नाही, कोणीतरी शिकून होणार नाहीये, ती स्वतःहून लढावीच लागणार, स्वतःहून लढावी लागणार. 95 स्टुडंट्स त्यापैकी 80% स्टुडंट तयारी करायला लागतात. आता बरेच जणांचं असं 10वी खूप छान गेली, आता 11वी एकदम रिलॅक्स करायचं. रिलॅक्स नाही हो बा, 11वी रिलॅक्स म्हटलं की 12वी एकदम रिलॅक्स जाणार, 12वी तर एकदम रिलॅक्स जाणार. का सांगतोय? युअर मॅथमॅटिक्स अप्लाइड मॅथमॅटिक्स बोथ विल कंबाईन, बोथ विल कंबाईन. 8वी 9वी 10वीचा बेस पण येणार आहे, अप्लाइड मॅथमॅटिक्स पण येणार आहे. जोपर्यंत अप्लाय करता येणार नाही तोपर्यंत तुम्ही तयार होणार नाही. तयार 11th मध्ये व्हायचं आहे आणि 12वीला खरं तुम्हाला सगळं हा पार्ट कन्वर्ट करायचा आहे. तुम्हाला बोल्डनेस स्वतःमध्ये आणायचा आहे, जो की मिस झाला 8, 9, 10 मध्ये. 8, 9, 10 मध्ये मिस झालेला आहे. एक क्वेश्चन देतो, ट्राय. किती जणांना पाहायचं जमेल ते मला पाहायचं. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x square x plus 1 equal to 0. How many students can solve this? Just try this question. How many students can solve this? X square plus x plus 1 equal to 0. माझा पर्पज आहे तुम्हाला ग्रो करणं, माझं पर्पज नाही तुम्हाला हुशार किंवा तुम्ही मठ आहात हे मला ठरवायचंच नाहीये. मला माहिती आहे मी जर बोर्डवरती शिकवायला लागलो तर प्रत्येक मुलगा व्यवस्थितपणे करू शकतो, व्यवस्थितपणे करू शकतो. कॅन यू ट्राय दिस? x square plus x plus 1 equal to 0. किती जणांना जमेल? किती जणांना जमेल? रेज द हँड. सर येऊ शकतं सर, आठवतं सर, आठवतं सर. यस, किती जणांना आठवतं? किती जणांना आठवतं? सोपं करू क्वेश्चन, सोपं करू, इझी. ओके, विल टेक इझी क्वेश्चन. x square minus 4 equal to 0. x square minus 4 equal to 0. Then what should be the value of x? What should be the value of x? What should be the value of x? X square minus 4 equal to 0. Then value of x is, okay? बोलो पटकन. सुमित, ओके. प्रणव, ओके. निधी, ओके. यस, अजून क्षितिज, तनिष्का, गुड. ओके, बऱ्याच जणांनी आन्सर दिले. प्रत्येकांचे नाव घेणं आता शक्य नाही होणार. दिव्या, यस, करेक्ट. सो करेक्ट आन्सर इज x square equal to किती असेल? 4. 4 असेल, राईट? काही जणांनी फक्त 2 दिले, काही जणांनी -2 दिले, काही जणांनी 2 आन्सर दिले, काही जणांनी -2 आन्सर दिले. So remember one thing here, if you do the -2 square and if you do the +2 square, both the values, -2 चा square, -2 चा square, -2 into -2, -2 into -2, correct? 2 चा square, again for 2 into 2. This minus minus becomes plus, so it is also 4 and this is also 4. So answer is not only 2. Answer is not only 2. It must be plus or minus 2. Plus or minus 2. बरोबर आहे का? Now the question is further parts of question आहे x square equal to 4. x square plus 4 equal to 0. Minus ऐवजी plus. माइनस ऐवजी प्लस, माइनस ऐवजी प्लस, माइनस ऐवजी प्लस. x square plus 4 equal to 0. इथं आपला ट्रबल होतो. x square equal to किती? -4. x square equal to -4. Yes, स्वराली. x square equal to -4. And now who says the answer for this? This is the answer for this. Is it again to search करायचं मला सांगायचं.
सर्च करून मला सांगायचं दिस इज रूट ऑफ -4. The root of -4 that is the restriction of 10. Restriction of 10th आला. 10th मध्ये रूट मधला पार्ट ऑलवेज काय होता? यस आशुतोष, आर्य 10th पर्यंत रूट मधला पार्ट ऑलवेज काय असायचा? रूट मधला पार्ट x काढताना किंवा कुठली व्हॅल्यू काढताना काय असायचा? पॉझिटिव्ह नंबर असायचा. बरोबर आहे का? आता कुठला नंबर आला? निगेटिव्ह नंबर. दॅट इज 8, 9, 10 प्लस 11. 8, 9, 10 प्लस 11. या पद्धतीने तुम्हाला काय आहे? कनेक्टिव्हिटी आहे. 8, 9, 10 चा जो सिलेबस दिलेला आहे तोच पुढे कंटिन्यूएशन मध्ये 11, 12 मध्ये येतो. काही प्युअर फॉर्म ऑफ मॅथमॅटिक्स राहत शिल्लक ते इथं कंटिन्यू केलं जातं. सो रूट ऑफ -4 सर्च करायचं. रूट ऑफ -4 तुम्हाला सर्च करून ठेवायचं. ओके. नाउ क्वाड्रॅटिक. यस तनिष्का, व्हेरी गुड. स्टडी केलेला आहे. दिसतोय. व्हेरी गुड. नाउ इंटरेस्टिंग फील्ड of mathematics, sometimes we will see a plus b raised to the power 1, a plus b raised to the power 0, raised to the power 1, a plus b raised to the power 2. या ठिकाणी a plus b raised to the power 0. Anything raised to 0 is always b. Anything raised to 0 is always 1. Correct? समजा ज्यांना चॅट मध्ये मेन्शन करायचं चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करत चला. चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करत चला. a plus b raised to the power 1, a plus b bracket square. सांगा एक्सपेंशन a square 2ab plus b square. बरोबर आहे का? a plus b bracket square, a square 2ab plus b square. Okay, a plus b raised to the power 3. How to write? कसं लिहिणार? a plus b raised to the power 3. काय सांगायचं आहे? मॅथ सब्जेक्ट असं आहे ना, एकदा लर्न करा, परमनंट लक्षात ठेवा. एकदा लर्निंग पाहिजे फक्त आपल्याला. एकदा लर्निंग पाहिजे, क्लिअर कट लर्निंग पाहिजे. क्लिअरली जर लर्न केलं तर बऱ्याच गोष्टी लॉंग टर्म लक्षात ठेवता येतात. मॅथ्सचा क्रेझीनेस किंवा सायन्स फील्ड मधला क्रेझीनेस तसा आलाच पाहिजे. एकदा लर्न करायचं आहे. लक्ष द्या. a हायेस्ट पॉवर 2, a ची 1 न पॉवर कमी केली. परत a ची पॉवर इथं नाहीये म्हणजे a रेस टू 0. नाहीये म्हणजे या ठिकाणी किती आहे? a रेस टू 0 आहे. सध्या दिसत नाहीये a रेस टू 0. जर होतं का? ऑब्झर्व होतं का? चेक करा. a ची हायेस्ट पॉवर 2, 1 न कमी, परत 1 न कमी. सांगा इथं काय मग? फर्स्ट इथं पहिल्यांदा काढ. a ची हायेस्ट पॉवर. गुड तनिष्का. अजून a ची हायेस्ट पॉवर सांगा 3. a ची हायेस्ट पॉवर 3. करेक्ट. प्लस इथं नंबर सपोज मला माहित नाही, आय विल लेफ्ट दॅट. a ची 1 न पॉवर कमी करा. a साठी 1 न पॉवर कमी करा. केली कमी? ओके. b 1 पॉवर इन्क्रीज. b न 1 पॉवर इन्क्रीज करा. प्लस a पॉवर बाबतीत 1 न परत कमी करा. b पॉवर इन्क्रीज. b पॉवर इन्क्रीज. ओके. प्लस a पॉवर 0, b पॉवर 1 नाही इंक्रीज. a 0 झाला, b रेस टू किती आला? लक्ष द्या. या ठिकाणी b पॉवर 0 आहे, लिहिलेला नाही. ओके. a ची पॉवर 1 न कमी, b 1 न इंक्रीज. a ची पॉवर परत 1 न कमी, b पॉवर इन्क्रीज. a ची पॉवर 1 न कमी, a रेस टू 3, b रेस टू किती? 3, b रेस टू 3. There is a skill to fill these numbers.
कदाचित तुम्ही 3 बाबतीत सांगू शकता, 4 बाबतीत 4 बाबतीत किती मग 4 बाबतीत किती मग a रेस टू किती 4, a रेस टू किती 3, b रेस टू किती सांगा b रेस टू किती yes b raised to 1 सांगा पुढं कंटिन्यूएशन पुढचं कंटिन्यूएशन a पॉवर 1 न कमी b पॉवर 1 न इन्क्रीज 1 ने b ची पॉवर करेक्ट सो मॅथ्सचा इंटरेस्टिंग फॉर्म या पद्धतीने आहे इथला फिलअप करायचं या जागा आपल्याला फिलअप करायच्या आहेत a raised to 1 power reduce e raised to power increase by 1 next a raised to किती 0 b raised to किती highest power किती highest power is 4 जे की a raised to 4 आणि शेवटचा b raised to 4 a raised to 4 3 2 1 0 क्लियर सर्वांना क्लियर का सर्वांना गुड हाऊ टू फील दिस स्पेस कोण सांगतं या बॅकग्राऊंड मध्ये कोण सांगतं हाऊ टू फील दिस स्पेस हे स्पेस कसे फील करतात हे स्पेस कसे फील करतात हे स्पेस फील करण्यासाठी एक इंटरेस्टिंग पार्ट ऑफ पास्कल ट्रायंगल दे हैव यूज्ड इथं 1 आहे इथं 1 लिह लक्ष द्या 1 लिह हा 1 स्प्लिट करा या ठिकाणी 1 या ठिकाणी 1 हा 1 या ठिकाणी द्या हा 1 या ठिकाणी so you will get the coefficient of this as 1 and 1 okay next हा 1 या ठिकाणी 1 plus 1 2 हा 1 या ठिकाणी 1 या ठिकाणी मेन्शन करू 1 2 1 ऑब्जर्व करा 1 या ठिकाणी 2 या ठिकाणी परत 1 या ठिकाणी दिस इज कॉल्ड ॲज पास्कल ट्रायंगल आठवतं का सांगा पुढं 1 3 5 1 रॉंग तनिष्का व्यवस्थित पाहिजे गडबड नको सांगा पटकन पुढचा रो किती नेक्स्ट रो शुड बी व्हॉट नेक्स्ट रो कसा आयडेंटिफाय करणार नेक्स्ट रो 1 लिहायचं करेक्ट 1 plus 2 किती मिडल ला लिहा 3 2 plus 1 मिडल ला लिहायचं आणि हा 1 जशाला तसं करा शेवटचा 1 जशाला तसं कळतं का सर्वांना समजतं का सर्वांना as a part of this is clever mathematics म्हणतो clever mathematics शोधण्यासाठी वर्षानुवर्ष लागले एका मिनिटात शिकतोय आपण सर्व गोष्टी yes that is the innovative things to learn and implement and apply हे तुम्हाला अप्लाय करायला शिकायचं तुमच्या पूर्वजांनी काढून ठेवले थिंग्स तुम्हाला त्या लर्न करायचं आहे आणि पुढे जायचं थांबायचं नाही आता थांबायचं नाहीये यस क्वेश्चन आन्सर पुढे चला पुढे सांगा नेक्स्ट किती इथं 1 plus 3 4 3 plus 3 6 3 plus 1 4 1 as it is so this place we can feel by 1 this place we can feel by 4 this place we can feel by 6 this place we can feel by 4 a raised to 0 is also 1 and coefficient is also 1 this is called the Pascal triangle this next Pascal तुम्ही असं सोडा इथून पुढचे Pascal तुम्ही असं सोडा a plus b raised to the power 5 जमेल का a plus b raised to the power fifth जर असेल तर
लक्ष द्या काय केलं होतं. a plus b raised to the power 0 आहे. Anything raised to 0 is 1. Anything raised to 0 is 1. बरोबर का? चेक करा. हा 1 या ठिकाणी आणि हा 1 या ठिकाणी काय झाला? स्प्लिट झाला. इथला 1 या ठिकाणी 1 plus 1 2. हा 1 या साइड 1 as it is. 1 plus 2 3. 2 plus 1 3. 1 as it is. जर करा तुमचे पास्कल तुम्ही स्वतः आहेत 1 या ठिकाणी 1 plus 3 4. 3 plus 3 6. 3 plus 1 4. 1 as it is. याच्यानंतर सुद्धा इनोव्हेटिव्ह थिंग याच्यामध्ये घडली आणि a plus b raised to the power 10 म्हटल्यानंतर हा ट्रायंगल बोर्ड सुद्धा होणार नाही. बोर्ड सुद्धा सफिशियंट होणार नाही. कॅन इमॅजिन a plus b raised to the power 10 काय असेल? 10 काय असेल? It will takes this triangle base. बोर्ड सुद्धा पूर्ण नाही. इतका तो मोठा होता. करायचं काय पुढे? Yes, that is the innovative things and they have done that also. प्रत्येक गोष्ट काय करतात? इम्प्लिमेंट्स, इम्प्रूव्ह. तसं तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये राहायचं. तसं तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये राहायचं. कम्प्लिटली कंटिन्युअस काय करत जायचं? स्वतःला इम्प्रूव्ह करत जायचं. हा पण इथं नाही थांबला. त्यांनी विचार केला a plus b raised to the power 4 असेल तर काय? 5th असेल तर काय? 6th असेल तर काय? 10th असेल तर ट्रायंगल टाकणार प्रत्येक वेळेस? नो. ट्रायंगल टाकणार का प्रत्येक वेळेस? नाही. हे काढायचं कसं? या फॉर्म्स ऑफ या फिलअपनेस कसा फील करायचा? जर a plus b raised to the power 5 असेल तर सांगा बरं. a plus b raised to the power 5 असेल तर मला फक्त कोएफिशिएंट्स काढून दाखवा. याची लिहिण्याची पद्धत फार इझी आहे. यस, गुड कनिष्ठा. ओके. एक स्टुडंट आहे का? इथे लिहितो 1 plus 4 5. 4 plus 6 10. 6 plus 4 10. Check kara 1 as it is. 1 plus 4 5. 4 plus 6 10. 6 plus 4 10. 4 plus 1 5. 1 as it is. 1 as it is. 1 as it is. Yes. झेपलं का सर्वांना? a plus b raised to the power 5. a plus b raised to the power 5. a ची हायेस्ट पॉवर. a ची पॉवर 1 ने कमी करा. a power should be reduced by 1 and give it to the b. Again a power reduced by 1, give it to the b. Again a power give it to the b. 1 ने कमी करा. b मध्ये पॉवर वाढवत चला. दोघांची एडिशन 5 असली पाहिजे. a आणि b साठी पॉवर मात्र 5 असली पाहिजे. a raised to 2 होता 1 झाला. b raised to किती? 4. लास्ट b raised to किती? 5. b raised to 5. समजतं का सर्वांना? चेक द पॉइंट्स. क्लियर होतात का? यस आर्या. यस वैष्णवी, थँक्यू. अजून आर्या. यस बोला पटकन. काय माइंड मध्ये आहे ते चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ते चेक करा. दॅट इज कॉल्ड ॲज पास्कल ट्रायंगल. It's called as Pascal triangle, related to the Pascal triangle. Life should be go on. Yes, go on. या पद्धतीने पुढचा पार्ट काढता येतो. पण जिथं माणसाने स्टक झाला तिथून विचार करावा लागतो तिथून पुढे. समजा मी तुम्हाला a plus b raised to the power 10 दिला तर तुम्ही पास्कल ट्रायंगल टाकत बसणार का? नेवर. We have to be implement the new things always. सगळ्या न्यू थिंग्स परत इंट्रोड्यूस होतात. सगळे न्यू थिंग्स इंट्रोड्यूस. अजून खूप गोष्टी लर्न करायच्या तुम्हाला. काहीच नाही. दिस इज द वन ऑफ देम. वन मोर एक्झाम्पल आय विल टेल. हे काय असेल स्क्रीनशॉट घ्यायची तर घेऊन ठेवा. आहे पुढे तुम्हाला
Pascal triangles explanations and their powers and how to overcome these coefficients, how to work out these coefficients easily याच्यापेक्षा easy method आहे का? Yes आहे. का? कारण प्रत्येक वेळेस ट्रायंगल टाकत बसणार का? कुठेही न पाठ करता कुठेही easily memory techniques, that is the mathematics. आणि हे कोणी शिकवत बसत नाही आज कोणी शिकवत नाही. ही गोष्ट आपल्याला सर्च करायची की ऍक्च्युअली प्युअर सायन्स काय, प्युअर मॅथमॅटिक्स काय, हे कोणी शिकवत नाही. की घ्या पुस्तकं, मारा रट्टा त्याच्यातून, एक्झाम मध्ये लिहा, मार्क्स मिळवा आणि पुढे जा. रॉंग वे लीड करताय त्याला. दॅट इज नॉट द वे टू लर्न द सायन्स फील्ड. कुठली फील्ड असो तसं नाही आहे. ऍक्च्युअली काय पाहिजे, आपल्या ज्या गोष्टी समजतात नाही समजत त्या व्यवस्थितपणे पुट करतात, सिक्वेन्स ठेवा व्यवस्थितपणे. नक्कीच तो डिफरन्स जर क्रिएट करू शकत असाल तर सायन्स साठी सोपी फील्ड काहीच नाही. फक्त एवढंच इनिशिएटिव्ह तुमचा लागतो, इनिशिएटिव्ह स्वतःचा लागतो त्याच्यासाठी. वन मोर थिंग अँड व्हेरी नाईस, ऑब्झर्व इन द पॅटर्न दे हॅव डन. पॅटर्न मध्ये नेचरशी कोऑर्डिनेट केलेलं पॅटर्न सांगतो तुम्हाला. 1 and again 1. Now 1 plus 1 is 2, 2 plus 1 is 3, 2 plus 3 is 5, 3 plus 5 is 8, 5 plus 8 is 13, 8 plus 13 21, and so you cannot believe this is the pattern of flowers, petals. फ्लावर जे पेटल्स असतात का ते या पॅटर्नने नेचर पहिले ऑब्झर्व केलं त्यांनी आणि नंबर बाबतीत हा पॅटर्न त्यांनी ऑब्झर्व केला. पेटल्स कशाचा? फ्लावर पेटल्स. 1 1 1 plus 2 3 3 plus 5 8 8 plus 5 13. नेक्स्ट नंबर प्लस प्रीवियस नंबर. आणि याच्यामधली खूप मोठी हिस्ट्री आहे फ्लावर आणि पेटल्स बद्दलची. त्यांची फ्लावर आणि पेटल्स बद्दलची खूप मोठी हिस्ट्री आहे. आणि दॅट नंबर पॅटर्न दे हॅव गॉट. आणि असे नंबर पॅटर्न कुठे सापडतात बरं? इफ यू सी द sunflower there is the pattern again. If you are seeing the pineapple upside cover, pineapple, तुम्ही जर त्याचा पॅटर्न बघितला ना तो हा फॉलो करतो. ते कसं काढतात, काय करतात, त्याच्याबद्दल इंटरेस्टिंग स्टोरी आहे. बरं कुठलाही असं द्या, सनफ्लॉवर असेल तर त्याच्या बाबतीत हा पॅटर्न काय सांगायचं आहे, त्याचा जर सेंटर घेतला तुम्ही 1, परत एक असतो त्यानंतर 1 plus 1 आउटसाइडला 2, परत आता हे खूप डीप आहे तसं पाहायला गेलं तर. त्यानंतर 3 असतात, त्यानंतर 5 असतात, त्यानंतर 8 असतात, त्यानंतर 13 असतात. हा पॅटर्न त्यांनी बऱ्याच नेचर्स मध्ये असणाऱ्या नॅचरल गोष्टींमध्ये सर्च केले. तुम्हाला माहिती आयफेल टॉवरचा जो बेस आहे खालचा, मी तुम्हाला सांगतो, आपला लायन असतो, लायन किंवा टायगरच्या जे माउथ वरती जे ब्लॅक कलरचे पट्टे असतात पहा, त्याचा एक पॅटर्न तयार होतो आणि तो पॅटर्न त्यांनी आयफेल टॉवर मध्ये इम्प्लिमेंट केला. आयफेल टॉवरचा बेस जो आहे तो त्या पद्धतीने इम्प्लिमेंट केलेला आहे. कशाचं रूपांतर आहे? टायगरच्या फेस वरती ब्लॅक पट्टे असतात पहा. इनोव्हेटिव्ह थिंग्स सांगतात. आज तर कॉम्प्युटर युग आहे, त्यावेळेस काही नव्हतं. त्यावेळेस पिरॅमिड्स बनले. ते बारकाईने स्टडी करतात की हे असं का, याचं स्ट्रक्चर असं का, तर खूप बारकाईने विचार केला या सर्व गोष्टींचा. आणि विचार करा, बरेच प्लॅटफॉर्म आपल्यासाठी रेडी करून दिलाय, बराच मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी रेडी करून दिलाय. आपल्याला जर ते शिकता आला, आपल्याला जर ते कन्वर्ट करता आला तर नक्कीच सायन्स फील्ड मध्ये खूप मोठी झेप घेऊ शकता तुम्ही. फील्ड ऑफ इंटरेस्ट म्हणून पाहू शकता, त्याच्यामध्ये फील्ड ऑफ इंटरेस्ट म्हणून नक्कीच त्याला पाहू शकता. जे पॅटर्न्स आहेत, इंटरेस्टिंग फॉर्म्स आहेत, ते तुम्हाला लर्न करायचे, ज्यांनी की ऑलरेडी तुम्हाला शोधून ठेवले तुमच्यासाठी. बऱ्याच जणांनी हे पार्ट्स काय केलेले आहेत शोधून ठेवले. आपण याला काय करतो, मला मार्क मिळतील का नाही तेवढं सांगायचं. मला 11वी 12वीला मार्क मिळतील, तुम्हाला मार्क मिळतील का नाही मिळतील मला नाही माहिती. तुम्हाला नॉलेज मात्र नक्की मिळेल एवढं मात्र मी तुम्हाला कॉन्फिडेंटली सांगेल. आज जे काही मी उभा आहे ते नॉलेजच्या बेसवरती उभा आहे. तुम्हाला डिग्री पाहिजे का नॉलेज पाहिजे? डिग्री खूप ठिकाणी मिळते, नॉलेज मिळत नाही. करण्याची पद्धत, बेसिक फॉर्म्स, या सर्व गोष्टी लागणार.
त्या व्यतिरिक्त परत सांगतो, त्या व्यतिरिक्त या फील्ड मध्ये जर तुम्हाला स्वतःचं करिअर जर घडवायचं असेल तर कीप इन द माइंड फोर थिंग्स कीप इन द माइंड. कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम घ्या, एमपीएससी घ्या, यूपीएससी घ्या, जिथं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आला तिथं या पद्धतीने थिंक करतात. कुठलाही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असू द्या, फर्स्ट काय लागतं, समजून घेण्याची पद्धत. दॅट इज फर्स्ट थिंग इज अंडरस्टँडिंग. समजलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट अशी क्लिअरली व्यवस्थित समजलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड एज अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग सगळ्यात मोठा रोल आहे. अंडरस्टँडिंग समजून घेणं हा सगळ्यात मोठा रोल आहे. कुठलाही सब्जेक्ट असो, कुठलीही स्ट्रीम असो, कुठलाही कंटेंट असो, समजून घ्या पाहिजे, व्यवस्थित अंडरस्टँडिंग पाहिजे. आता नेक्स्ट थिंग काय पाहिजे, स्वतःचा लॉजिकल सेन्स क्रिएट करावा लागतो. तो क्वेश्चन आता सरळ नाही. 10th मध्ये कसं होतं आपलं, आपण टेक्स्ट बुक उघडलं, त्याच्यामध्ये काही चॅप्टर्स क्वेश्चन्स केले, जसे तसे एक्झामला. आता विचार करा तुमच्या बाबतीत शॉर्टफॉल काय झालं. शॉर्टफॉल झालं, 9th ची एक्झाम झाली नाही, 10th ची एक्झाम नाही. विचार करा आपल्या ग्रोथ कुठे आहे आपण हे चेक करायला स्कोपच नाही मिळाला. हे काही नसतं तसं. फक्त काय आहे की आपल्याला खरंच समजलं का नाही, खरंच समजलं होतं का 10th ही सगळ्यात मोठी कसोशी आता 11वी आणि 12वीला येणार आहे. सो फर्स्ट थिंग इज अंडरस्टँडिंग. सेकंड थिंग स्वतःचं लॉजिकलनेस क्रिएट करावं लागतं. जसं इथं त्यांनी तयार केलं, इथं जसं तयार केलं. खरंच अवघड आहे का, नाही. काय पाहिजे, अंडरस्टँडिंग तुमची क्लिअर पाहिजे. स्वतःचा सेन्स ऑफ लॉजिकल ऑटोमॅटिकली तयार होणार. मला सांगा एखादा इथंच कंटाळा दिवस सोडून नाही चालणार तसा. थोडंसं जरी तुम्हाला काय करावं लागेल, लॉजिकल सेन्स साठी इनिशिएटिव्ह. मी काय म्हटलं, तुमचा इनिशिएटिव्ह महत्वाचा, तुमचा स्वतःचा इनिशिएटिव्ह महत्वाचा आहे. हा इनिशिएटिव्ह खूप लॉंग घेऊन जाऊ शकतो तुम्हाला. इनोव्हेटिव्ह थिंग्स असतात. ओके. सो थर्ड थिंग कोणी कोणासाठी थांबलेलं नाही. आपल्या पुढचा आन्सर लिहितोय, आपला मागचा आन्सर लिहितोय, आपण का थांबलोय. तर सर या दोन गोष्टी येत नाही म्हणून तिसरी गोष्ट जमत नाही सर. बरोबर आहे ना सर? प्रश्नच कळाला नाही सर मग त्याच्यातला लॉजिकल फॉर्म समजला नाही किंवा अप्लाय करू शकत नाही. स्पीड येणार कुठून? म्हणून म्हणलं कोणी कोणासाठी थांबू शकत नाही. ज्यांनी हे केलं त्याला हा पार्ट इम्प्लिमेंट करायचा आहे. आणि साहजिक आहे या दोन गोष्टी झाल्या की ही गोष्ट बरोबर कॅच होणार. तुम्ही काय करणार, प्रॅक्टिस करताना 1 मिनिटात 10 क्वेश्चन, 10 मिनिटात 1 क्वेश्चन. फरक आहे. ज्याची अंडरस्टँडिंग चांगली आहे, लॉजिकल सेन्स डेव्हलप आहे, तो इझिली करू शकतो. आणि चौथी गोष्ट म्हणजे एखादा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो, नंतर आपल्या लक्षात येतं अरे फॉर्म्युल्यामध्ये मायनस घ्यायचंच राहील. सॉल्व्ह करतो असं लागतं की स्क्वेअरच घ्यायचं राहून गेलं. काहीतरी असं अपडाऊननेस क्रिएट होतो आणि क्लोजली आन्सर पासून आपण मिस होतो. आणि एखादा आन्सर जर त्या पद्धतीने तुमचं 2 आलं आणि ऍक्च्युअल आन्सर होतं -2, आपण चूक केली निगेटिव्ह साइनची आणि -2 वर येऊन थांबलो, तिथं आन्सर रेडीच असतं. दॅट इज कॉल्ड एज ॲक्युरसी. ही ॲक्युरसी येणं गरजेचं आहे. There are 4 pillars of to need understand the things understanding साठी हे 4 pillars आहेत. सब्जेक्ट समजून घ्या पहिल्यांदा व्यवस्थितपणे. लॉजिकल सेन्स क्रिएट करा स्वतःचा, तरच सायन्स मध्ये तुम्ही टिकू शकता, अन्यथा नाही. सायन्स मध्ये मार्क्स येऊ शकतात, नॉलेज येणं ही तेवढीच डिफिकल्ट गोष्ट. नॉलेज आलं पाहिजे, अंडरस्टँडिंग, लॉजिकल सेन्स क्लिअर पाहिजे. स्पीड आणि ॲक्युरसी हे फॅक्टर्स या 2 फॅक्टरवरती डिपेंड करतात. कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम काढून पहा, 4 फॅक्टर्सला फॉलो करतो. These are the 4 pillars you can successfully face any examination. अंडरस्टँडिंग पाहिजे, लॉजिकल सेन्स पाहिजे, आपल्यामध्ये स्पीड इन्क्रीज करता आली पाहिजे. कोणी थांबणार नाही. 5-10 मिनिटं जरी पेपर ओढून घेतात, तुमच्या टाइम मध्ये तुम्हाला तो क्लिअर करता आला पाहिजे आणि ॲक्युरसी पार्ट फेस करायचा. ओके, या पद्धतीनं डेफिनेटली नेक्स्ट लेक्चर मध्ये 11th मध्ये इंटरेस्टिंग पार्ट काय आहे
तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर मग बोरिंग पण काहीतरी असेल. इंटरेस्टिंग आणि बोरिंग असं काही नाही. एक कला आहे, शिका ती. मार्कांच्या मागे पडू नका, मार्क तुमच्या मागे पडायला पाहिजे. मला नाही वाटत तुम्ही जर या पद्धतीने केल्यास तुम्हाला अडचण येईल. या पद्धतीने जर केल्यानंतर तुम्हाला अडचण येईल याची मात्र शुअरिटी मी तुम्हाला देतो की प्रत्येक गोष्ट डीपली व्यवस्थितपणे तुम्हाला शिकवली जाईल. त्यानंतर तुम्ही स्वतःचा लॉजिकल फॉर्म्स आणि या 3 गोष्टी डेव्हलप करायच्या. ही गोष्ट मी तुम्हाला मिळवून देईल जे की सगळ्यात बेसिक असते, सगळ्यात गुडविल याच्यामध्ये आहे. आणि हे बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. हे अझम्पशन करतात की तुम्हाला सगळं येतं. तुम्हाला सगळं येतं, एकच बी ब्रॅकेटचा स्क्वेअर येतो, एकच बी ब्रॅकेटचा क्यूब येतो, हे अझम्पशन्स करून पुढे जातात. तर आपण बऱ्याचशा प्रॅक्टिकल्स थिअरीज मध्ये काय करतो, अझम्पशन करतो आणि पुढे जातो. तसं तुमचं अझम्पशन केलं जातं 8वी 9वी 10वी येतं तुम्हाला, येतं असं नाही. मी तुम्हाला सांगतो ना, प्युअर फॉर्म ऑफ मॅथमॅटिक्स अजून बराचसा तुमचा पेंडिंग असतो. आता फेस टू फेस बोलू शकत नाही आपण, कदाचित त्याचा लॅकनेस भरपूर असतो, पण नक्कीच कोऑपरेशन जर तुम्ही ठेवलं, माझ्या प्रश्नांना जर ऍटलीस्ट तुम्ही आन्सर देऊ शकत असाल तर प्रत्येक वेळेस चॅट बॉक्स मध्ये मेन्शन करत चला. त्याने काय राहील, तुमच्यात पण एनर्जी फील होईल जी माझ्यामध्ये दिसते तुम्हाला. आणि नक्कीच ते आजची नाही आहे. देअर इज अ टीचिंग ऑफ 12 to 15 years लॉंग. त्यापासून ती क्रिएट झाली आणि ती स्टुडंट कडूनच आलेली आहे. मी असं म्हणत का, तर या सगळ्या गोष्टी टिकवणं एवढं सोपं नसतं, एवढं सोपं नसतं. एनर्जेटिक राहायचं कशामुळं, कारण डे बाय डे त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट असेल तर एनर्जी वाटते, नसेल ते रोज शिक्षक कसं आपला फॉर्मॅट चालू करतो आणि शिकवतो, तसं शिकायचं नाही आपण, तसं शिकायचंच नाही. ओके, थँक्यू. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डील विथ द 11 चॅप्टर्स. 10 मध्ये काय होतं ते पण पाहणार आहे आपण, आणि कसं लिंक केलं या ठिकाणी 11 ला प्युअर मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स, हाऊ इट वर्क्स टुगेदर अँड what is the scope and what is the applications. Definitely we will see in the next lecture, so don't miss the next lecture. Okay, thank you. Next lecture तुम्हाला आहे 11 o'clock ला केमिस्ट्रीचं लेक्चर आहे. हसत खेळत लेक्चर नक्कीच अटेंड करा आणि रिप्लाय करा सर. ओके, थँक्यू. सो उद्या फिजिक्सचं लेक्चर असेल तुम्हाला. ज्यांचं अजून डिसाईड नाहीये त्यांनी तोपर्यंत बायोचे लेक्चर नक्कीच अटेंड करा. छान वाटले तर मेसेज टाका, तसा पर्सनल मेसेज पण टाकू शकता. तसे मोबाईल नंबर्स आणि ते तुम्हाला दिले जातील. ओके, थँक्यू. सो वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. थँक्यू. Yes, thank you to all.